यानंतर आमंत्रित करते आर्यावण. कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटाने प्रसरण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टितता उघडीत व्हायला परक्याच्या बोजड भाषेची मुसलवारी भालावणी करावी लागत नाही. तर कलाकार हा त्याच्या कलेने घडतो. काही कळतंय का? आजपर्यंत या रंगभूमीवर इतक्या भूमिका साकारत आले, पण या शेवटच्या क्षणी सुद्धा या सगळ्या भूमिकांचे संवाद मनात अगदी थैमान मांडू नये. या प्रत्येक भूमिकेने मला काही ना काही शिकवलं, घडवलं. आम्ही वीज म्हणाली धरतीला नाटक करत होतो आणि मी राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारत होतो. नाटकाच्या 3ऱ्या घंटेआधी माझी मुलगी दगावल्याची बातमी कानावर आली. मोठं संकट कोसळलं होतं माझ्यावर, पण माझ्या शूर शिपायांनो, सरदार मानकरांनो आणि माझ्या सखी सेनेतल्या मैत्रिणींनो, यास तुमचा आणि माझ्या झाशीचा निरोप घेते आहे. ईश्वराची मर्जी असेल तर आपल्या भेटी होतीलच. खुर्द खुदा का, मुलुक बादशाह का आणि अंमल राणी लक्ष्मी का. जिंकले तर पुन्हा इथेच ये, या झाशीत तुमच्या जवळ. त्या राणी लक्ष्मीबाईंनी मला माझ्या दुःखावर मात करून ढालीप्रमाणे सामोरं जाण्याची ताकद दिली होती. त्यानंतर आम्ही राज्यनाट्य करत होतो आणि नाटकाच्या काही दिवसांआधी आमच्या नाटकाची नटीच पळून गेली आणि मग ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. नाटक होतं सखाराम बाईंडर आणि त्यातली चंपा. नाही, मला काय जाय, अरे चावून कच्च खाल्लं यानं. मला काय बी कळत नव्हतं तेव्हा माझ्या आईकडनं इकत घेऊन लगीन केलं यानं माझ्याशी. माझी रात्र रात्र हाल करायचा, डागायचा, सुया टोचायचा. मला काय बी कळत नव्हतं तेव्हा घाण घाण गोष्टी करायला लावल्या त्यानं. एकदा पळून गेले होते तर धरून आणून भरत्या जागी तिकट भरला होता भाड्यानं. काहीच काहीच राहिलं कुठं मला. रक्त प्यायलाय मुर्दा. राज्यनाट्य स्पर्धेत मला स्त्री अभिनयासाठी पारितोषिक मिळालं. आजपर्यंत एवढ्या स्त्री भूमिका साकारल्या, पण या चंपानं मात्र मला स्त्री दुःखाची खऱ्या अर्थाने जाणीव करून दिली. कालांतराने नाटकं होत राहील आणि एक दिवस पानवलकरांनी माझ्यासमोर संगीत नाटकाचा प्रस्ताव ठेवला. आता मी आधी संगीत नाटक कधीच केलेलं नव्हतं, त्यामुळे माझ्यासाठी ही भूमिका जरा वेगळी होती. शांत आणि संगीतातून आपल्या भावना व्यक्त करणारी. संगीत मत्स्यगंधा नाटकातली सत्यवती. हासती फुले भवताली, हासती फुले भवताली, मधुरे फळावर लाली, मधुरे फळावर लाली. स्मित साम्य तुझ्या अधरीचे, स्मित साम्य तुझ्या अधरीचे, मम खिळवी लोचना रे मन रमता मोहना, मोहना रे मोहना रे मन रमता मोहना. असं म्हणतात की माणूस हा एकदाच जन्माला येतो आणि मरताना देखील तो एकटाच असतो. पण जेव्हा एखादा कलाकार सरणावर चढतो ना, तेव्हा त्याने साकारलेली सगळी पात्र ही त्याच्यासोबत सती जात असतात. हास्य, रौद्र, करुण, विभत्स, भय, शृंगार, वीर, अद्भुत, शांत, या 9 रसांनी नटलेलं जीवन जगणं म्हणजे अभिनय. हो, पण मग प्रश्न पडतो, अभिनयासाठी रंगभूमी की रंगभूमीसाठी अभिनय? मान्य आहे, प्रत्येक भूमिका ही त्या त्या काळापर्यंत मर्यादित असते.
आणि कालांतराने ती बंद पडते नाटकाच्या पडद्याप्रमाणे. पण आज या भूमिकेतून निरोप घेत असताना माझी ही सगळी पात्र माझ्याकडे अगदी आसूसल्या नजरेने पाहताय आणि मी सज्ज आहे. माझी प्रत्येक भूमिका अशी साकारेन की माझ्या नंतरही तुम्हा सर्वांच्या लक्षात राहील. कारण कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल घनतेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटाने प्रसरण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टितता उद्धृत व्हायला परक्याच्या बोजाड भाषेची उसनवारी भालावडी करावी लागत नाही. तर कलाकार हा त्याच्या कलेने घडतो. काही कळतंय का? धन्यवाद.